पुकार न्यूज में आप सभी का स्वागत है। आज की सबसे बड़ी खबर की ओर चलते हैं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती निमित्त ओबीसी जागर अभियान 2022 परभनी शहर अतिथि होटल यहां पर कार्यक्रम का आयोजन किया गया था। ओबीसी जागर अभियान इस कार्यक्रम में प्रमुख मांगे रखे गए और कहा कि जाति न्याय जनगणना की जाए और बीसी आरक्षण के क्रीमिलियर हट रद्द किए जाए। पदोन्नति आरक्षण घटनात्मक है कायम रखा जाए और कहा खासगीकरण बंद किया जाए। महंगाई निर्देशानुसार पोस्ट मैट्रिक छात्रवृत्ति सभी को दी जानी चाहिए। निवडणूक मतदान प्रक्रिया बैलेट पेपर पर लिया जाए, ऐसी मांग पत्रकार परिषद में कहा गया। इस वक्त सोपन राव मारकवाड़, लता बंडगर, श्याम नीलंगेकर, डॉक्टर सुनील जाधव, अप्पाराव मोरताटे, प्राध्यापक अमोल गौतम, सुभाष पांचाल, नीलम निर्मिला भालके वहां मान्यवर मौजूद थे। लोकशाहीवादी नाही की माझी बातमी जरा वेगळ्या पद्धतीने होऊ शकेल। ज्या वेळेस आपण लोकशाही मानतो, आम्ही पदोन्नतीच्या प्रश्नावर 20 तारखेला आंदोलन करायचे ठरवल्यावर 19 तारखेला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री वर्षाताई आणि नितीन भाऊंनी असं स्टेटमेंट काढलं की आम्ही आज या रद्द करणार आहोत। दुपारी 3 वाजता स्टेटमेंट काढल्यानंतर मुख्यमंत्री म्हणलं सालगड्यांना परिपत्रक रद्द करण्याचा अधिकार नाही। म्हणजे आजही चातुर्यवर्ण व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे। या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री मागासवर्गाला म्हणतो तुम्हाला अधिकार नाही आहे। हे या महाराष्ट्रामध्ये घडतं। मग अधिकार कुणाला आहे? मुख्यमंत्र्यालाही नाही, ते अजित पवारला विचारा। म्हणजे आजही या महाराष्ट्रामध्ये मनु संस्कृतीचे बीज माननीय शरद पवार या कंट्रोलखाली जातो आहे। हे आमच्या प्रस्थापित समाजकार्यांना कळत नाही आहे। हे कळवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात करत आहोत। आज महाराष्ट्रामध्ये मनुसंस्कृती कशी आहे, जातीयवाद कसा आहे हे संसदेमध्ये चालतं। गाव पातळीवरचा जातीयवाद चालू आहे, परंतु या संसदेमधल्या सभागृहामध्ये एवढं करंट जातीवाद आहे। हा जातीवाद थांबवण्यासाठी ओबीसी झोपल्यामुळे यांचं पावतं आहे। ज्यावेळेस ओबीसीची साधी जनगणना झाली तरी यांना घरी बसावं लागणार आहे, म्हणून हे जागर चालू आहे। धन्यवाद। महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही हे ओबीसी जनजागरण रॅली काढली। ओबीसी समाजाचं आरक्षण ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जे रद्द करण्याचं जे षडयंत्र आहे, त्या षडयंत्राला धडा शिकवण्यासाठी आणि जर ओबीसीला आरक्षण देणार नसाल तर यापुढं ओबीसी कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाही अशी भूमिका आम्ही घेऊन ओबीसीचं अस्तित्व दाखवून देण्याचा आणि ओबीसीच्या आरक्षणाला जर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये राज्य करण्याचा अधिकार नाही। पुढच्या खाली करा। जे आम्ही ज्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना हिवाळी अधिवेशनामध्ये मेल केला होता, सांगितलं होतं की बाबांनो तुम्ही ओबीसीचे नेते आहात, तुम्ही सभागृहामध्ये ओबीसी आरक्षणावर बोला। परंतु महाराष्ट्रातल्या कोणत्याही दलित आदिवासी ओबीसीच्या आमदाराने महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये चक्रशब्दसुद्धा काढलेला नाही। म्हणून आम्हाला हे परत जनतेमध्ये जाऊन सांगायचे की हे आपले नाहीत, हे त्या पक्षाने सांभाळलेले सालगडी आहेत आणि सालगडी जर निर्णय घेत नसतील तर मग धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 15 एप्रिल ते 30 एप्रिल ही महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यामध्ये ही यात्रा काढलेली आहे। काल नांदेडमधून 15 तारखेला नांदेडमधून त्याचं सुरुवात झालेली आहे आणि आज या यात्रेचं परभणीमध्ये आगमन झालेलं आहे। या यात्रेचा मुख्य उद्देश जो आहे की ओबीसीचं आरक्षण सरकारनं रद्द केलं आणि सुप्रीम कोर्टाचा बी आपण निर्णय ऐकलेला आहे। वास्तविक पाहता जो मूळ ओबीसी आहे, नेते मंडळी सोडून देतो मी, कारण ते नेते मंडळी जे काही सत्ता करत आहेत
कुणाच्या तरी आदेशावरून कुणाच्या तरी ताठाखाली राहून सत्ता करत आहेत, ते आम्हाला मान्य नाही. म्हणून ही ओबीसी जागर यात्रा झोपलेला ओबीसी माणूस जागा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, खेड्याखेड्यामध्ये फिरत आहे. झोपलेला ओबीसी जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत हे आरक्षण आपणाला आपल्या पदरात पडणार नाही. म्हणून आक्रमकपणाने या पद्धतीनं हे आंदोलन यापुढचं होईल. आता महाराष्ट्रभर सगळीकडं ही जागर यात्रा सुरू झालेली आहे आणि जागर यात्रा संपल्यानंतर दुसरी भूमिका पूर्ण यात्रा संपल्यानंतर घेतली जाईल. ती भूमिका नंतर आपल्याला कळवल्या जाईल. शेवटचा प्रश्न घ्या. की नेते मंडळी जे आहेत, आत्ताच याच्या अगोदर प्रश्न विचारला होता की नेते मंडळी जे आहेत, हे नेते मंडळीच पारद्यानी म्हणू नये मी तसं, पण शिकाऱ्यांनी पोचलेल्या चित्रासारखे आहेत. शिकारी काय करतो, ते डबक्यात चित्र ठेवतो आणि त्याला ओरडायला लावतो आणि बाकीचे माणसं, बाकीचे जे चित्र जवळ बोलवायला लावतो त्याची शिकार करतो. आणि असे चित्र पोचलेले आहेत आणि हेच चित्र पोचलेले दुसऱ्याचे शिकार करतायत. म्हणून अशा चित्राला आम्ही बाजूला सारून सामान्य माणसाला या ठिकाणी जागा करण्यासाठी ही यात्रा आहे. आणि इथून पुढे सामान्य माणूसच रस्त्यावर येईल. या ठिकाणी नेता कोणी रस्त्यावर येणार नाही आणि राजकीय नेता तर नाहीच नाही. त्या पुढाऱ्यावर आमचा विश्वास बी नाही. प्रत्येक पक्षात असतील, परंतु या भूमिकेकडे तोडफोडपणाने ते आपल्या विधिमंडळात मांडत नाहीत, लोकसभेमध्ये मांडत नाहीत. म्हणून अशा नेत्यांचा आम्ही निषेध करून सामान्य माणसाला जागा करण्यासाठी ही यात्रा काढलेली आहे. चलते हैं अगली खबर की तरफ, शेयर करें. अजान हनुमान चालीसा विवाद के बीच नासिक प्रशासन ने बड़ा फैसला लिया है. वहां लाउड स्पीकर पर हनुमान चालीसा या भजन बजाने के लिए परमिशन लेनी होगी. अजान हनुमान चालीसा विवाद के बीच नासिक प्रशासन ने बड़ा फैसला लिया है. वहां लाउड स्पीकर पर हनुमान चालीसा या भजन बजाने के लिए परमिशन लेनी होगी. ये भी कहा गया है कि अजान से पहले और बाद में 15 मिनट के भीतर इसकी अनुमति नहीं होगी. मस्जिद के 100 मीटर के दायरे में इसकी इजाज़त नहीं होगी. नासिक पुलिस कमिश्नर दीपक पांडे ने कहा कि हनुमान चालीसा या भजन बजाने के लिए इजाज़त लेनी होगी. अजान से 15 मिनट पहले या बाद में इसकी इजाज़त नहीं मिलेगी. मस्जिद के 100 मीटर के दायरे में भी हनुमान चालीसा की इजाज़त नहीं होगी. उन्होंने कहा कि ये आदेश शांति और व्यवस्था को बनाए रखने के लिए दिया गया है. दीपक पांडे ने आगे कहा कि 3 मई तक यानी ईद तक सभी धार्मिक स्थलों को लाउड स्पीकर के इस्तेमाल के लिए इजाज़त लेनी होगी. 3 मई के बाद अगर कोई नियमों का उल्लंघन करता पाया गया तो उस पर सख्त एक्शन लिया जाएगा. बता दें कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और गृह मंत्री दिलीप वालसे पाटिल आज राज्य में कानून व्यवस्था की स्थिति और सार्वजनिक स्थानों पर लाउड स्पीकर के इस्तेमाल के मुद्दे पर चर्चा करेंगे. जानकारी के मुताबिक नासिक के अलावा पूरे महाराष्ट्र में ये फैसला लागू किया जा सकता है. इसके बाद धार्मिक स्थलों पर लाउड स्पीकर का इस्तेमाल सिर्फ इजाज़त के बाद ही किया जा सकेगा. दिलीप वालसे पाटिल डीसीपी संघ मीटिंग में इसका आदेश दे सकते हैं. महाराष्ट्र के गृह मंत्री दिलीप वालसे पाटिल का इस पर बयान भी आया है. उन्होंने कहा कि लाउड स्पीकर को लेकर राज्य की पुलिस और मुंबई के कमिश्नर बैठकर निर्णय लेंगे और ग्राउंड लाइन तय करेंगे. पुलिस ऐसी परिस्थिति धार्मिक तनाव तय करेंगी. पुलिस ऐसी परिस्थिति धार्मिक तनाव को संभालने के लिए तैनात है. किसी भी तरह का तनाव ना पैदा हो, इस पर ध्यान रखा रहा है. राज ठाकरे दी थी धमकी. बीते दिनों महाराष्ट्र में लाउड स्पीकर को लेकर राजनीति गर्म है. सबसे पहले महाराष्ट्र नॉर्मन सेना एमएनएस के प्रमुख राज ठाकरे कहा था कि 3 मई तक मस्जिदों पर लगे लाउड स्पीकर हट जाने चाहिए, वरना मस्जिदों के सामने लाउड स्पीकर से हनुमान चालीसा बजाना शुरू किया जाएगा. इसके बाद महाराष्ट्र के साथ साथ कई दूसरे राज्यों के शहरों में भी लाउड स्पीकर पर हनुमान चालीसा का पाठ शुरू हुआ. सैकड़ों महिलाओं के साथ संसद नवनीत राणा ने भी हनुमान चालीसा पढ़ी थी. अलीगढ़ वाराणसी में भी हनुमान चालीसा का पाठ हुआ था. बीजेपी नेता मोहित कंबोज ने यहाँ तक कह दिया था
कि वो पूरे देश में मुफ्त लाउडस्पीकर बांटेंगे। उन्होंने अपील की थी कि लोग रोज हनुमान चालीसा पढ़ा जाए। चलते हैं अगली खबर की तरफ। शेयर करें। लोक श्रेय मित्र मंडल की ओर से नानलपेट के पुलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे इनके लगातार 2 साल में कोरोना महामारी के समय यहाँ त्योहार होया या जयंती, इनके नियोजन और कार्य को देख लोक मित्र मंडल के अध्यक्ष सलीम इनामदार इन्होंने सत्कार किया। इन्होंने कहा कि कोरोना महामारी के चलते कुंदन कुमार वाघमारे इन्होंने गरीब जरूरतमंद लोगों को अनाज और भाजी सब्जी दिए गए थे और कहा कि शिव जयंती, भीम जयंती, रामनवमी, गणेश विसर्जन, रमजान ईद, इस तरह के सभी त्योहार शांति से नियोजन से किए गए। सलीम इनामदार इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। वहां पर मौजूद सैयद अशफाक, शेख जहीर, अब्दुल जब्बार, बेलदार, इनके साथ इनके पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। आप देख रहे हैं मेरे साथ लोक पुकार न्यूज़। लोक पुकार न्यूज़ को देखते रहे और लाइक करते रहे, शेअर करते रहे और कमेंट्स करना न तयार झाले। कारण लॉकडाऊन असा होता की त्यांना काय करावं काय सुचेल नव्हते। त्यावेळी सुद्धा मधल्या मदतने कोणाला सांगून ज्या पद्धतीने मदत करता आली वाघमारे साहेबांनी इतर लोकांना मदत केली। तसे लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व लोक दलित असेल, मुस्लिम असेल, मातंग असेल, हरिजन असेल किंवा मुस्लिम असेल, इतर सर्व समाज ह्यांच्यासोबत खुश तब्येतीने चांगले आहेत की बाबा कायदा व सुव्यवस्थेची बाजू चांगली केल्याबद्दल आज रोजी तसेच आम्ही त्यांनी अनेक गुन्हेगारांची कंबर पुसून त्यांना जिल्हा हद्दपार, टोळीचा पर्दाफाश, मोका अंतर्गत कारवाई केली। हे एवढं धाडस करणारे एकमेव व्यक्तिमत्व आणि नारायणपेठचे आदर्श व्यक्तिमत्व कुंदन कुमार वाघमारे यांची चांगले कार्य केले। कालच आमची भीम जयंती झाली, ती सुद्धा शांततेने पार पडली। यापूर्वी रमजान निमित्त बैठक घेण्यात आली, लोकांना सांगण्यात आले रस्ता रहदारीचा अडथळा निर्माण करू नका, असे देखील त्यांनी हे चांगले कार्य केल्याबद्दल लोकशाही मित्र मंडळाच्या वतीने वाघमारे साहेबांचा आज रोजी सत्कार केला।